पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सराफा बाजारमध्ये 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी एक ज्वेलर्सच्या दुकानात घरफोडी झाल्या होत्या आणि त्याच्यामधून म्हणजे खास करून चांदीच्या वस्तू चोरी केल्या होत्या. त्याच्यातलं सर्व किंमत 68,000 रुपये होते. त्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तिथला ते जेव्हा गुन्हा केला होता ते सीसीटीव्हीचं जे मेन स्टोरेज होता ती देखील त्यांनी चोरी करून घेऊन गेले होते. आणि त्याच्यानंतर रास्तातले सीसीटीव्ही फुटेज आणखीन गोपनीय माहिती आम्ही काढून आरोपींचं नाव निष्पन्न केलं. त्याच दरम्यान त्यांनी धरणगाव पोलीस स्टेशन मधून अजून एक बुलेरो गाडी चोरी केलं आणि ती गाडीचा वापरून त्यांनी बुलढाण्यात जाऊन बुलढाण्याला एक ATM चोरी करण्याचे प्रयत्न देखील केले होते. तर पूर्ण ATM बाहेर आणलं होतं, बट फक्त त्यांना गाडीमध्ये चढवणं शक्य नाही झालं होतं. आणि त्याच्यानंतर 8 तारीख रामानंद पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि लोकल पोलीस LCBचा स्टाफ त्यांना एका आरोपींना अटक करण्यात आलेला आहे. रणजित सिंग जुन्नी म्हणून हे आरोपी आहे. ही सराईत गुन्हेगार आहे. आपलं जळगावमध्ये त्यांना जवळपास 13 गुन्हा आधीचे गुन्हे आहेत. आणि ह्यांच्या साथीदार जे तिन्ही गुन्हे करण्यामध्ये साथ दिलेले आहे. त्याच्यात दुसरा साथीदार आहे फगुल सिंग उर्फ शक्ती सिंग जीवन सिंग जुन्नी, हा यांचाच लहान भाऊ आहे. आणि दुसरा अजूनही 2 परभणीतला राहणारे आरोपी आहे सुबेर सिंग राजू सिंग ठाक आणि चौथे आरोपी आहे शेरू सिंग भोड. ही दोन्ही परभणीचे राहणार आहे. ही जे साथीदार आहेत म्हणजे हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे वारंवार जेलमध्ये जातात आणि हे 2 परभणीतला साथीदार आहे हे जेलमधून त्यांचा ओळख झाल्या होत्या. मागच्या वर्षी देखील त्यांनी चोरी केल्या होत्या. त्या गुन्ह्यात एक शेणीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक दरोडा केला होता. त्या गुन्ह्यात देखील आम्ही अटक केलं होतं आणि जेलमधून बाहेर पडल्याबरोबर ही गुन्हा त्यांनी केलेला आहे.